शिकलेली मंडळी इथं बरीचशी आहे. रेडिएशन हा शब्द बऱ्याच लोकांच्या, शिकलेल्या लोकांच्या कानावरती नेहमी पडलेला आहे. या रेडिएशनचा दुष्परिणाम अलीकडच्या काळामध्ये एवढा वाढलाय आणि त्याचा दुष्परिणाम किती आहे तर अटॅकचं प्रमाण तरुण पिढीत जे वाढलंय फक्त मोबाईलचा तो दुष्परिणाम आहे. याच्यातून वाचायचं असेल तर आपल्या घरी गावरान गाय आहे ना, गावरान गाईच्या शेणाची वाळलेली जी गोवरी आहे त्या गोवरीचा 1 ग्रॅम तुकडा जर मोबाईलच्या पाठीमागे ठेवला तर मोबाईलचा जो शरीरावर होणारा दुष्परिणाम आहे तो पूर्णतः नाहीसा होतो. हे तुम्हाला पटत नसेल तर प्रयोग करून दाखवतो. या समोर या. बडबड करताय पाठीमाग, बडबड करू नका. हा यांचा मोबाईल आहे आणि हा महेश महाराजांचा मोबाईल आहे. दोघांचे नेट चालू करा. तुमची ताकद आहे. मोबाईल हात खाली आहे, माझ्या ताकदीने तुमचा हात खाली आहे. तुमचा असलेला मोबाईल पूर्ण हा मोबाईलचा दुष्परिणाम आहे. परत एकदा लावा. पटत नसेल तर परत एकदा दाखवतो. करा, ताकद लावा पूर्ण. यांची एनर्जी माझा यांचा हात माझ्याकडे खाली येत नाही. आता मोबाईल परत ताकद लावा तेवढीच. मला कुठलीही ताकद न लागता त्यांचा हात खाली येतो. हा मोबाईलचा त्यांच्या शरीरावर होणारा दुष्परिणाम आहे. तो मोबाईल बाहेर करा. आता हा महेश महाराजांचा मोबाईल आहे. याला पाठीमागे आपण थोडीशी ती शेणाच्या गौरीच पण थोडं डेव्हलप केलेली एक चिप बनवलेली आहे आणि ती हा मोबाईल यांच्या खिशात दिल्यानंतर परिणाम बघा. मोबाईल नसताना जी ताकद आहे तीच ताकद हा मोबाईल खिशात ठेवल्यानंतर हीच ताकद आहे. हे आपल्या भारतीय देशी गोवंशाची असलेली ही ताकद आहे. आणि भारतीय गाय म्हणजे कोणती गाय? जिच्या पाठीवरती खांदा आहे तिला काय म्हणतात? भारतीय गाय म्हणतात. आणि या गायीच्या शेणात एवढी ताकद आहे की त्या शेणात आपण गायी का सांभाळत नाही? अलीकडे गावरान गाय दूध कमी देते आणि देत असले तरी लाता मारते. बऱ्याच अडचणी, कोणाकोणाच्या काय काय अडचणी आम्हाला सगळ्या माहिती आहे. म्हणून गायीचं फक्त भारतीय देशी वंशाची गाय आम्ही फक्त शेणासाठी सांभाळली पाहिजे. पूर्वीची घरं शेणाने जी सारवलेली घरं होती त्या घरात गुडघेदुखीचा आजार कधीच नव्हता. गुडघेदुखीचा जो आजार आहे हा शेणानं सारवलेल्या घरात अजिबात नव्हता. पण आता काळाच्या ओघात आम्हाला ते शक्य नाही. पण कमीत कमी आपल्या अंगणातला सडा हा भारतीय देशी गोवंशाचा असावा आणि तो कराल कमीत कमी. आता हे तुम्हाला जरी उपलब्ध नसलं, गौरीचा 1 ग्रॅम भर तुकडा तुमच्या मोबाईलच्या पाठीमागे तुम्ही नक्कीच ठेवला पाहिजे आणि तुम्ही ठेवा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. रामकृष्ण. महाराजांकडं